5 एप्रिलला वर्तमानपत्रामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये येणार असल्याचे आम्हाला वर्तमानपत्रातून समजले. कोल्हापुरातील जे काही दोन्ही मंत्री आहेत यांनी निवडणुकीपूर्वी आणि काही आमदार हे आहेत यांनी निवडणुकीपूर्वी जी भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ती आता बदललेली आहे. खाजगीमध्ये ते सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे. मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे, पण यांनी भुदरगडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर सांगायला त्यांच्यासमोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो. विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांचं आंदोलन केलं अडवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळाला त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे. अशा ह्याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांची इथपर्यंत ठीक होतं, पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणार असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी असलेली शिवाजी महाराजांच्या इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधीही सहन करणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही अडवून दाखवणार. साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा, व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर कुणाल कामरासारखा यांना एवढा झोमत असेल आणि पुन्हा राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे. आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर, पण आम्ही त्याला भीक घालत नाही. मग असं कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं, त्यातील शब्द आणि शब्द वाटला. तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदेच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्या समोर, तुम्ही लावा बघूया काय करताय. भारतीय राज्यघटनेने आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे 5 तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उधळणार असेल, त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही. देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं, पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही. घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील. तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत, गुवाहाटीला जायची गरज नाही. कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू, कोल्हापूरचे डोंगरातून दऱ्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू. असं आंदोलन आम्ही करूच.